नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सहाय्यक अधिकारी भरती 2026 ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात ही पदं निघालेली आहेत. छान भरती आहे. वेतनही चांगलं असेल. बघूया संपूर्ण डिटेल्स या भरतीबद्दल. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एडुगोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन्स ह्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो चला भरती बघूया. भरती निघाली आहे सहाय्यक अधिकारी या पदाकरता आहे. 1100 पदांची संख्या आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात भरती आहे. शैक्षणिक पात्रता पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांना अर्ज करू शकता. वयमर्यादा 25 वर्षे पर्यंत लिमिट असेल त्या ठिकाणी. ओबीसी आणि एसटी करता नियमाप्रमाणे सवलत असेल. वेतन बघू शकता 50,900. वार्षिक वेतन त्यांनी दाखवलं आहे. आपण मंथली त्या ठिकाणी घेतलेलं आहे. जेव्हा जाहिरात बघू तेव्हा कळेलच. आणि आता आपण बघूया जाहिरात. तेही बघू शकता जाहिरात IDBI बँक या ठिकाणी तुम्हाला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी सहाय्यक मॅनेजर, व्यवस्थापक अधिकारी ही पद जे आपण त्या ठिकाणी ग्रेड O अंतर्गत बघायला मिळतं. हे या ठिकाणी बघू शकता अलग अलग झोन्समध्ये हे अलग अलग पदं त्या ठिकाणी निघालेली आहेत. ग्रँड टोटल बघसाल तर 1100 पदं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. पर्टिक्युलरली महाराष्ट्रापुरता विचार केला तर मुंबई, नागपूर आणि पुणे या 3 शहराकरता त्यांनी अलग अलग पदं त्या ठिकाणी वेगळी टाकली आहेत. मुंबईकरता मराठीसाठी 130, नागपूरकरता 50 आणि पुणेकरता 55. तर अशी एकूण ही 210 पदं तुम्हाला त्या ठिकाणी एकत्र बघायला मिळतात. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला हिंदी जमत असेल तर तुम्ही बघू शकता मॅक्सिमम ठिकाणी हिंदी भाषेचा वापर करून तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज करू शकता. आता हे अतिशय छान पद आहेत. या ठिकाणी आता झोन वाईज सुद्धा त्यांनी पदं दिली आहेत. पुन्हा त्या ठिकाणी रिझर्वेशन वाईज सुद्धा कुठल्या कॅटेगरीमध्ये किती पदं आहेत तेही जे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आता या ठिकाणी इतर माहिती बघायचं झाल्यास तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे शैक्षणिक पात्रता मुख्यतः तर बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ती 60% गुणांसह जर तुम्ही जनरल असाल तर, EVS आणि OBC कॅटेगरी असाल तर 55%, SC/ST आणि दिव्यांग उमेदवार असाल तर त्यांना त्या ठिकाणी लागू असेल. वयमर्यादा 20 ते 25 वर्ष हा क्रायटेरिया आहे. म्हणजेच तुमचा जन्म हा 2006च्या अगोदर झालेला असणं गरजेचं आहे. या ठिकाणी त्यांनी पर्सेंटाईल कसं असेल त्याबाबत सुद्धा काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आता अर्ज कधी करायचा आहे पूर्ण प्रोसेस त्यांनी दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी जर तुमच्या परीक्षा होणार आहेत आणि त्या संपूर्ण डिटेल्स असतील त्या दिलेल्या आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला 8 मार्चपासून करायचं आहे आणि 19 मार्च त्याची शेवटची तारीख असेल. केवळ त्यांनी 8 ते 10 दिवस दिलेले आहेत. ऑनलाईन टेस्ट तुमची त्या ठिकाणी 12 एप्रिलला मॉर्निंग सेशनला होऊ शकेल. आता बघा तुम्हाला सांगितलं होतं की जसं त्या ठिकाणी तुम्हाला वेतन काय असेल तर बघा 6,14,000 वार्षिक त्या ठिकाणी त्यांनी दिलं आहे. 50,000 रुपये महिना पडला तर 6 लाख रुपये होतात. जर मोठे शहर असतील सिटी जसं पुणे मुंबई बघितलं तिथं 6.5 लाख रुपये तुम्हाला बघायला मिळतील. पेन्शन वगैरे काय असेल त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. करिअर्स प्रॉस्पेक्ट सुद्धा दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षाचा क्रायटेरिया त्या ठिकाणी जॉब पूर्ण केला तर तुमचं प्रमोशन होऊन ग्रेड ओ ऑफिसरचं तुम्ही ग्रेड ए ऑफिसर त्या ठिकाणी होसाल आणि त्या पद्धतीने तुमची पोस्टिंग्स आणि वेतन तुम्हाला कन्फर्म होईल. महत्त्वाचं आहे निवड पद्धत कशी असेल तर बघा निवड पद्धत त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट होणार आहे. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट तुमची त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. आता रिटर्न एक्झामिनेशनमध्ये काय असेल तर नेहमीप्रमाणे लॉजिकल रिझनिंग, डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन असतील. इंग्लिश लँग्वेज असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल आणि जनरल इकॉनॉमिक, बँकिंग अवेअरनेस, कॉम्प्युटर आणि IT या पद्धतीचे तुम्हाला 200 प्रश्न 200 गुणांकरता आणि 120 मिनिटात तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्ये ही तुमची परीक्षा त्या ठिकाणी होऊ शकेल. अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन तुम्हाला करायचा आहे अर्ज त्या ठिकाणी खाली दिलेली लिंक असेल. या लिंकवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी करता येणार आहे. परीक्षा शुल्क काय असेल तर बघा तुम्ही SC/ST किंवा दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला ₹250 अर्ज शुल्क भरावं लागेल. या व्यतिरिक्त सर्व उमेदवारांना 1,050 एवढं तुम्हाला अर्ज शुल्क त्या ठिकाणी आवश्यक असेल. पुन्हा एकदा अर्जाची तारीख 8/3 म्हणजे 8 मार्चपासून सुरू होणार आहे कारण की 19 मार्चला संपणार आहे. तर लवकर अर्ज कराल. निवड ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पुन्हा त्या ठिकाणी मेडिकल फिटनेस टेस्ट आणि तुमचा इंटरव्ह्यू या 2 गोष्टी होतील. फीस SC/ST आणि दिव्यांग असतील ₹250, इतर प्रवर्गांना सोडून ₹1,050. अर्जाची लिंक ज्या ठिकाणाहून जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन्स करायचं आहे, ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. तिथे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ही लिंक बघू शकाल. तर मित्रांनो ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, इतरांना शेअर करा. आम्ही Instaवर सुद्धा उपलब्ध आहे. Instagramवर सुद्धा आम्हाला DM करायला विसरू नका. किंवा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.